तोच विचार केला मी की संडे आहे आणि मी इतकी निवांत कशी. आज मला फक्त एक ऑर्डर होती ठेपल्यांची. 80 ठेपलेच द्यायचे होते, परत 1.5 किलोचे त्यांचे ड्रायफ्रुट्स लाडू होते, प्लस 1 किलो चिवडा होता. असं म्हटलं निवांत आहे. सगळ्या जितक्या पण हेल्पर्स आहेत त्यांना पण म्हटलं जा निवांत, तुम्ही एन्जॉय करा, आज मदर्स डे आहे तर. असं म्हणता क्षणी बिचाऱ्या गेल्या. बरोबर संध्याकाळसाठी 50 प्लेट पावभाजी आणि फ्राईज असं एक पॅकिंग प्लेट होतं, त्याची ऑर्डर आलेली. म्हटलं ठीक आहे, घरचे होते तर आम्ही करून टाकला मॅनेज. आणि वेळेत संध्याकाळी 5-5:30ला त्यांना डिस्पॅच केली ऑर्डर. आणि रॅन्डम ऑर्डर सुरूच असतात. वाळवणीचे पदार्थ ते काही. एका फॉलोअरचा प्रश्न होता की क्लाउड किचन साठी काय काय लागतं इक्विपमेंट्स. तर त्यात मला जसे हळूहळू जसे मी एक एक वस्तू घेत गेली ना, जसं मी असं खूप आधीच सगळ्या गोष्टी घेऊन चालू नाही केलेलं. हळूहळू घरात ज्या वस्तू होत्या ना, जे पातेले जे भांडे, त्यातच मी स्टार्ट केलेलं. पण मला जास्त क्वांटिटी लागायला लागली ना, तर मग हे बघा मी वाढवले. असे ट्रेस घेतले मी. हे ट्रे ना, हे पावभाजीचे पाव वगैरे गरम करून ठेवायला, त्यानंतर स्वीट्स वगैरे लाडू सगळं ठेवायला हे बरे पडतात. त्या छोट्याशा जागेत ते व्यवस्थित राहू शकतात. अशा जाड्या घेतल्या. अशी अजून आहे स्क्वेअर मध्ये, हे बिर्याणीचा राईस वगैरे काढायला. अजून मोठं, त्याच्यापेक्षा पण मोठं अल्युमिनियमचं आहे ते मोठं. हे असे वाडगे मोठे मोठ्या साईजचे, काही पण भाज्या काढायला वगैरे, दळण वगैरे सगळं काढायला. हे छोटे असे बरेचसे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पातेले किती लागतात तर 2,000 वॅटचं घेतलं, कारण हे मिक्सर आपल्या मोठ्या क्वांटिटीसाठी काहीच उपयोगात येत नाही. जसं जसं माझा बिझनेस ग्रो होत गेला तसं तसे मी ही भांडे घेत गेली, तसे तसे मी माझ्या ऍड ऑन करत गेलेली. तर हे आपलं चमचे वगैरे असतात ना, झारे हे ते, तर बघू शकता. हे त्यानंतर आहेत मोठ्या. त्यानंतर आता हे तर सगळेच खूप सारे वापर पण 2-3 प्रकारचे मोठे मोठे साईजचे ठेवलेले आहे इकडे. हे बॉक्सेस असे ते बरे पडतात खूप सारं सामान ठेवायला. तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुमचा मेनू काय आहे तो ठरवा, त्याला लागणारे साहित्य ठरवा. आणि एका बाईचा प्रश्न होता की 100 लोकांचं जेवण आपल्या घरच्या शेगडीवर होतं का. तर ह्या शेगडीवर शक्य नाही, याला खूप वेळ लागतो. ही शेगडी घेतलेली मी, ही काहीतरी 4-5 हजाराला घेतली होती ही शेगडी. यावरती पटापट होतं, वेळ वाचतो, भाज्या छान शिजल्या जातात आणि फ्राईंग पण छान. काय करा आता, मला प्लीज विचारू नका भांडे कुठून गेले बरेच, कारण बरेचसे भांडे मी ऑनलाईन मागवलेले असतात, काही काही मी शॉपमधून घेतलेले असतात, मेन मार्केटमधून. तर ऑनलाईन मागवलेल्या भांड्यांची मी लिस्ट पाठवू शकते तुम्हाला, पण शॉपमधल्यांची मी ट्राय करेल की नंबर